नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे आपलं या आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत आपला स्वराज्य करिअर अकॅडमीचा जो 1 मेला पेपर झाला त्याच्यातला मराठी व्याकरणातला जो भाग आहे 25 मार्क्सचा तो आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. अत्यंत सोपा बेसिक लेवलचा आपण हा पेपर काढलेला म्हणजे मीडियम लेवलचा. तर तुम्हाला हा पेपर आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळेलच. तर त्याच्यात तुम्ही तो पूर्ण सोडवून पहा. तर आपण मराठीचा याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तो बघा, जर तुम्ही तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सुरुवात करूया. मराठी व्याकरणातला जो भाग आहे तो पहिल्या प्रश्नावरती आपण येऊया. सिंपल ॲज इट इज तुम्हाला दिसत असेल. पहिला सिंपल प्रश्न आहे, सवंगडीचा समानार्थी शब्द शोधा. सवंगडी म्हणजे कोण? तर सवंगडी म्हणजे मित्र, सखा, सोबती असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच मित्र हे त्याचं योग्य उत्तर आहे. सवंगडी म्हणजे मित्र. कळलंय? व्हेरी गुड. पुढे, भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. सोपे प्रश्न आपण ठेवले होते काही नवीन मुलांसाठी, जी तुमची पहिली स्टेज आहे. ठीक आहे. भरती 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 अहोटी, भरती अहोटी, ओहोटी हे त्याचा अर्थ होतो. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न काय बरं? पुढचा प्रश्न चेक. तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते? स्त्रीलिंगी वाक्य कोणतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजेच नेहमी हे लक्षात ठेवा की प्रश्न वाचणे गरजेचं ठरतं. काय बरं? प्रश्न वाचणे तुम्हाला गरजेचं ठरतो. स्त्रीलिंगी रूप, आता तो इथे पुल्लिंगी आहे, मग तिथे काय आला पाहिजे? ती आली पाहिजे. मग ती बाकीच्या, आणि हा डायरेक्ट पहिला ऑप्शन बघून डायरेक्ट उत्तर द्यायचं नाही, इतर ऑप्शन ही बघायचे. कधी कधी घाईमध्ये सोपे प्रश्न तुम्हाला काय करून येतात? चुकवून येतात. तुम्ही चुरा हा शब्द वेगळा होईल. ती काम करते, योग्य. हा काम करतो, नाही. ते काम करतात, अनेक वचन. आम्ही काम करतो, अनेक वचनामध्ये जाईल. तर ती काम करते हे त्याचं योग्य उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतात ते की नदीचा प्रवाह फार मोठा आहे. नदीचा प्रवाह फार मोठा आहे या वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करा. काय करा? उद्गारवरती. आता याच्यामध्ये उद्गारार्थी कुठे आहे? बघा, ज्याच्यामध्ये डायरेक्ट उद्गारार्थी चिन्ह दिसेल तो उद्गारार्थी असेल. हा पहिला सोपा प्रश्न. शब्द आपण ओळखू शकतो की अबब, केवढा हा नदीचा प्रवाह. जर एखादी गोष्ट मोठी असेल तर अबब हा आपण काय लावतो? केवळ प्रयोगी अव्यय लावतो उद्गारवाचीमध्ये. कळलेला आहे? पुढे पुढचा प्रश्न. विलासला बक्षीस मिळेल, विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साध्या भूतकाळात रूप ओळखा. साधा भूतकाळी रूप म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त काय असतं? एकच क्रियापद असतं आणि ते भूतकाळी रूपात असतं, म्हणजे लच्या स्वरूपात असतं. बघूया ऑप्शन वरून. विलासला बक्षीस मिळत असेल, 2 क्रियापद आहेत, तो नाही येणार ऑप्शन. विलासला बक्षीस मिळते, मिळते तचा कुठं होतो? साध्या वर्तमान काळामध्ये होतो, साध्या वर्तमान मध्ये होतो, त्याच्यामुळे हे पण नाही येणार. विलासला बक्षीस मिळाले, बक्षीस मिळाले एकच क्रियापद आहे, म्हणजे हा एक ऑप्शन येऊ शकतो. चौथा येऊ शकतो का? विलासला बक्षीस मिळत असते, मिळत असते तर असते, ही येणार नाही. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. कळलेला आहे? व्हेरी गुड. नेक्स्ट पुढचा प्रश्न 6वा. ज्ञानेश्वरी हा संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? ज्ञानेश्वरी तुम्हाला माहिती आहे कोणी लिहिला? ज्ञानेश्वरांनी लिहिला ग्रंथ मराठीत आपला. आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथ हा कशावर आधारित होता? तर भगवद्गीता. कशावर आधारित होता? भगवद्गीतेवरती आधारित होता. तुम्हाला माहिती असेल भगवद्गीता. आणि मग ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय होतं? भावार्थ दीपिका. म्हणजेच गीतेमध्ये सांगितलेला सार हा संस्कृत भाषेमध्ये होता, पण तो सामान्य लोकांना कळावा म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आता कुठे लिहिली याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. कुठे लिहिली? नेवासे, प्रवरा नदीच्या काठावरती. ओके, तर भगवद्गीतेचा सार होता, भावार्थ दीपिका असं म्हणतात आपण त्याला. प्रश्न 7वा. पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा. मानवबंधाचा कोणता आहे बरं? लीळाचरित्र. कोणता आहे? लीळाचरित्र.
वाटल्यास तुम्ही पहिली ती प्रश्नपत्रिका सोडवा, त्याची उत्तरही खाली दिलेली आहेत, ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा. नसाल तर काय करा, आपल्या चॅनलला बघा, पूर्ण बघा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रश्नावरती जाऊया आपण. पुढे 8वा प्रश्नावरती जाऊया आपण. काय बरं, ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा. ले कोणता बरं, ये म्हणजे येणे असा त्याचा होतो. भूतकाळ, येचा झाळे होईल का, नाही केले. करचा हा मुख्य धातू आहे. गेलेचा काय होतो, जा. आलेचा काय होतो, ये. म्हणजेच पाहुणे घरी आले, भूतकाळात रूप होतं. ल ला हे त्याचं योग्य उत्तर ठरतं. पुढचा प्रश्न बघा, सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा हा मुलांना सगळ्यात कठीण जाणारा प्रश्न आहे. कळलं? आता सोपा उदाहरण सोपं आहे. सरोज दिल्लीत राहते. बघा, प्रयोग ओळखताना नेहमी तुम्ही पहिला काय ओळखायला शिका, कर्ता ओळखायला शिका. नेहमी लक्षात ठेवा, यू मस्ट फाइंड आउट द कर्ता. सब्जेक्ट शोधायला शिका. कसं कर्ता शोधतात हे तुम्हाला माहिती आहे. कसं शोधतात बरं, की राहते क्रियापदाला आपण नारानारी शब्द लावतो. नारे कोण, राहणारा कोण, सरोज. कोण बरं, सरोज. पण सरोज या शब्दाला काही प्रत्यय लागलेला आहे का, काही लागलेला नाहीये. आणि ज्याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही तो कर्तरी प्रयोग असतो. कुठला बरं, कर्तरी प्रयोग. कुठला, कर्तरी प्रयोग. भावे प्रयोग येणार नाही, कर्मणी प्रयोग, कर्म कर्तरी येणार नाही, समापन कर्मणी पण येणार नाही, तर येणार भावे प्रयोग. आणि तुम्हाला जर कर्तरी प्रयोगाचा अजून उपप्रकार शोधायचा झाला तर काय राहते, काहीचं उत्तर मिळत नाही, म्हणजे ते अकर्मक कर्तरी आहे. जर याचा जरी प्रयोग विचारला असता त्यांनी तर अकर्मक कर्तरी होणार. त्याचा कुठला, अकर्मक. कर्तरी प्रयोगाचा उपप्रकार विचारला तर अकर्मक कर्तरी असा त्याचा काय होईल, उत्तर येईल. कळलेलं आहे, व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण, प्रश्न क्रमांक 10 वरती जाऊया आपण. हा चला, काय म्हणतात प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणता शब्द अकल्पितचा विरुद्ध आहे. अकल्पितचा विरुद्ध कोणता आहे ते बघा. कल्पित, यजमान, आव, कलाकार हे शब्द तसे जवळपास लागतच नाहीयेत, त्याच्यामुळे कल्पित हे त्याचं योग्य उत्तर ठरेल. पुढे हा प्रश्न बघा, हा कधी कधी वेगळ्या अँगलने विचारला जातो. तुम्हाला प्रश्न दिसतंय का, शब्दांचा योग्य पदानुक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा. जेव्हा अचूक वाक्य शोधायचं असतं तेव्हा सगळी वाक्य वाचा आणि कोणतं वाक्य फ्रेम मध्ये बसते, म्हणजेच वाचायला एकदम लेखन नियमानुसार व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर जाते ते बघा. जगात दुसरी नाही संपूर्ण आई इतकी कोणतीही प्रेमळ व्यक्ती. प्रेमळ वाक्य बनते का, नाही. दुसरी प्रेमळ आई इतकी कोणतीही जगात संपूर्ण व्यक्ती नाही, हे पण उलट सुलट तुम्हाला दिसते. संपूर्ण दुसरी प्रेमळ आई इतकी व्यक्ती जगात कोणीही नाही. संपूर्ण दुसरे हे ते फ्रेम मध्ये बसत नाहीये. पुढे वाचा, आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणीही नाही, हा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच चौथा ऑप्शन एकदम करेक्ट बसतोय. कळलं का, व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. कल्पवृक्ष, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतात. कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत. कल्पवृक्ष या शब्दात किती एकूण व्यंजने आहेत, म्हणजे कशी शोधायची व्यंजने बघा. कल्पवृक्ष काय, त्याच्यामध्ये क हा कसा झालेला आहे, कुठलंही अक्षर पूर्ण त्याच्यामध्ये स्वर मिसळून होतो. क नंतर तुमचा ल हे अर्धा आहे, नंतर प, नंतर अ, नंतर व नंतर आहे रू म्हणजे र नाही तर ते असतो स्वर. कुठला स्वर, रू स्वर. आणि क शी काय, क अधिक श अधिक अ, ही तुमची झाली कल्पवृक्षाची फोड. तर तुम्हाला विचारलं त्याच्यात एकूण व्यंजने किती आहेत विचारले. काय विचारले बरं,
व्यंजने विचारलेली आहेत. तर बघा व्यंजने किती आहेत. व्यंजने म्हणजे यांचा पाय मोडलाय 1 2 3 4 5 6. म्हणजे कोणतं उत्तर आहे योग्य? 6. कोणतं उत्तर आहे तुम्हाला? 6 हे योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. कळलं का? व्हेरी गुड. पुढचा विरुद्ध जोडी. सोपं असतं विरुद्ध जोडी. हरित हिरवेगार सेम येतं, हे पण नाही येणार. मेहनत आणि कष्ट म्हणजे समानार्थी आहे. विश्वास अविश्वास एकमेकांच्या विरुद्ध आहेत. धनसंपत्ती याचा अर्थ पण सेम होतो, ते येणार नाही. त्याच्यामुळे विश्वास अविश्वास. पुढे क्लीन करून पुढे जाऊया आपण. श्रीमान. श्रीमतीचा विरुद्ध लिंगी श्रीमान. श्रीरंग येणार नाही. श्रीमती श्रीमती नाही. श्रीराम पण येणार नाही. श्रीमती श्रीमान असा होतो. पुढे पाप पुण्यचा द्वंद्व समासाचा अचूक विग्रह ओळखा. विग्रह ओळखायचा आहे. समासाचा काय ओळखायचा आहे? विग्रह ओळखायचा आहे. पाप पुण्य. पाप किंवा पुण्य. किंवा म्हणजे सत्वा. पाप अथवा पुण्य. पाप कर किंवा पुण्य दोघांपैकी एक. जेव्हा दोघांपैकी येतो तेव्हा विकल्प बोधक. द्वंद्व समासाचा कुठला उपप्रकार येणार? विकल्प. द्वंद्व समासाचे प्रकार कोणते आहेत? इतरेतर. त्याच्यामध्ये काय लागतो? आणि, व, शिवाय. वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व त्याच्यामध्ये काय होतो? वैकल्पिक द्वंद्व मध्ये किंवा, अथवा आणि समहार. समहार द्वंद्व. समहार द्वंद्व मध्ये काय होतं बरं? तर इतर पदार्थांसोबत दोन पदांव्यतिरिक्त आपल्याला इतरही पदांचा काय करावा लागतो? उल्लेख करावा लागतो. मीठ भाकरी, भाजीपाला, चहा पाणी वगैरे वगैरे, भाजी मीठ वगैरे 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 अशा शब्दांचा करावा लागतो. तर कळलेलं आहे तुम्हाला? व्हेरी गुड. क्लीन करूया आपण, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 16 वरती येऊया आपण. चला काय म्हणतो 16वा प्रश्न? अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. अधोरेखित काय शब्द आहे? यथाशक्ती. प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत करावी. यथाशक्ती. शक्तीप्रमाणे. यथाशक्तीचा काय होतो? शक्तीप्रमाणे. प्रमाणे, प्रत्येक, परी असे जे क्रियाविशेषण असतात ते लागतात आपल्याला अव्ययीभाव समासामध्ये. प्रत्येक अव्ययीभावकरण. तत्पुरुष समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. कर्मधारय हा तत्पुरुषाचा उपप्रकार आहे. अलुक पण हा तत्पुरुषाचा उपप्रकार आहे. सो यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, अव्ययीभाव हा त्याचा करेक्ट उत्तर आहे. पुढे खालील वाक्याचे रीती भूतकाळी रूप बनवा. मधु लाडू खात जाईल. जाईल हे भविष्यकाळातील आहे. भविष्यकाळातील रीती भविष्यकाळ आहे. त्याचा भूतकाळ करायचा. भूतकाळ काळामध्ये काय होतं? तर करीत असे, जात असे भूतकाळामध्ये. मग असं कुठे आहे? मधु लाडू खात असे. मधु लाडू खात असतो. सध्याचा रीती वर्तमान काळ. मधुने लाडू खाल्ला आहे. पूर्ण भूतकाळ. मधुने लाडू खाल्ला भूतकाळ, साधा भूतकाळ. मधु लाडू खात असे हा काय येणार? रीती भूतकाळ. म्हणजे चौथं उत्तर करेक्ट. ओके नेक्स्ट. पुढचा प्रश्न 18वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते उदाहरण सकर्मक कर्तरीचं आहे? बघा परत प्रयोगाचा प्रश्न आला. प्रयोगाचे 2 प्रश्न आले. सकर्मक कर्तरीमध्ये आता कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये तुम्हाला सांगितलं सगळ्यात आधी कर्ता शोधायचा. सकर्मक त्याच्यामध्ये काय पाहिजे? आपला कर्म. गायत्री घरी जाते. घरी जाणारी गायत्री. काय जाते? कर्म. कर्म. कर्म कसं शोधायचं? कर्म मोस्टली काय या प्रश्नाने आपल्याला कर्म मिळतं 99%. किंवा न्याची क्रिया कोणावर घडते याच्याने मिळतं. तर काय काय जाते याच्याने उत्तर मिळत नाही. गणेश काय लिहितो? पत्र म्हणजे कर्म आहे. वाचतो काय वाचतो? पुस्तक वाचतो. पत्र आहे म्हणजे पुस्तक वाचतो. काय खातो? मध. म्हणजे ह्या प्रत्येकामध्ये काय आहे? कर्म आहे. मग कर्म नसणारे
कर्म नाही. कोणामध्ये नाही आहे कर्म? तर पहिल्या ऑप्शन मध्ये कर्म नाहीये. आणि याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न नीट आणि क्लिअर वाचा. लगेच ऑप्शन बघितलं उत्तर द्यायचं नाही. चला पुढे. मृदू असलेले व्यंजन सांगा. कोणतं? द. पहिले जे गट असतात क ख च छ त थ हे कसल्यात? कठोरवाल्यात. तर त्याच्या पुढचं जे आहे द हे मृदुवर्ण आहे. ओके, क्लीन करूया आपण. पुढे जाऊया आपण 20व्या प्रश्नावरती जाऊया. बघा 20वा प्रश्न काय सांगतो? 20वा प्रश्न, खालील द्विकर्म असलेले क्रियापदाचे उदाहरण ओळखा. द्विकर्म म्हणजे ज्याच्यामध्ये दोन कर्म असतात. पहिलं असतं प्रत्यक्ष कर्म, दुसरं असतं अप्रत्यक्ष कर्म. असे दोन कर्म असतात आपल्याकडे. त्याच्यातलं आपण दोन कर्म. काय खाते? लाडू खाते. म्हणजे कर्म आहे एकच. व काय? थंडी. आणि वाजणारी कोण? थंडी. त्याच्यामुळे याच्यात कर्म नाही. तृप्ती चहा पिते. काय पिते? चहा पिते. कर्म आहे. आजीने नातीला गोष्ट सांगितली. काय सांगितली? गोष्ट. कर्म आहे. पण सांगण्याची क्रिया कोणावर घडते? नातीवरती घडते. म्हणजे हे पण कर्म आहे आणि हे पण कर्म आहे. याच्यामध्ये दोन कर्म आहेत. त्याला म्हणतात आपण द्विकर्म क्रियापद. आता द्विकर्म क्रियापदामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजेच जी गोष्ट असते, वस्तुवाचक असतं, ते प्रत्यक्ष कर्म असतं. काय असतं? प्रत्यक्ष. आणि जी व्यक्तिवाचक असतं ते अप्रत्यक्ष. काय असतं बरं? अप्रत्यक्ष कर्म असतं. गुड. नेक्स्ट. कळलेलं आहे? पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 21. त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली. मिळवणारा कोण? मुलगा. म्हणजे काय झाला? उद्देश विभाग ओळखताना म्हणजे हा कर्ता म्हणजेच काय असतो? तुमचा उद्देश. आणि कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा उद्देश विस्तार असतो. कर्त्याबद्दल कोणाच्या? तर त्याच्या हुशार हे त्याचं काय आहे? विशेषण आहे. आणि विशेषण जर आधी आलं तर त्याला म्हणतात उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. याचाच अर्थ काय झाला? उद्देश विभाग म्हणजे त्याच्यामध्ये उद्देश विस्तार आणि उद्देश या दोन्ही गोष्टी येतात, त्याला म्हणतात उद्देश विस्तार. त्याच्यामुळे त्याच्या हुशार मुलाने तिसरं ऑप्शन काय जातं? करेक्ट जातं. ओके, पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 22. संत तुकाराम, सगळ्यांनाच माहिती आहे संत तुकारामांनी कोणत्या रचना केल्या? अभंगाच्या रचना केल्या. सांगायची गरज नाही तुम्हाला. खालील वाक्यातील नामाचे लिंग बदला. घोडाच्या विरुद्ध अश्व, लांडोर, गज, घोडी. अव्हेर हा जरा अवघड शब्द, तुम्ही कधी वाचला नसेल मे बी. तर कोणता आहे? अव्हेरणे म्हणजेच त्याचा विरुद्ध अर्थ. अव्हेरण याचा अर्थ होतो नकार देणे. काय बरं? नकार. त्याच्या ऑपोजिट शब्द विचार केला तर स्वीकार हा त्याचा योग्य उत्तर आहे. ओके, शेवटचा प्रश्न आपण बघूया. मराठी व्याकरणातला शेवटचा प्रश्न जो आहे बघा, वचन बदलावरती प्रश्न विचारला होता. वचन बदला. विद्या, आंबा, खांड, जी. वचन बदला म्हणजे हे सगळे एक वचनी आहेत, मग त्याचं अनेक वचनी करायचे. विद्या एक वचन विद्या, अनेक वचन मध्ये पण काय येतं? विद्याच येतं. एक आंबा अनेक आंबे, एक खांड अनेक खाणी, एक जीभ अनेक जिभा. हा ऑप्शन कुठे आहे बघा? विद्या, आंबे, खाणी, जिभा. कुठे आहेत? विद्या, आंबे, खाणी, जिभा. कळले? तर हे होते मराठीचा व्याकरणातला एक्सप्लेनेशन. बाकीचा जे एक्सप्लेनेशन तेही आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती राहा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर आपल्या मिशन खाकी नावाचं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवर जाऊन ते तुम्ही डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.